हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ आर मोरे सर. आज आपण एक नवीन टॉपिक स्टडी करणार आहोत, अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोझिलिक ॲसिड. याच्यामध्ये ॲक्च्युअल जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल अल्डिहाइड कीटोन हा एक पार्ट आहे आणि कार्बोझिलिक ॲसिड हा सेकंड पार्ट आहे. त्यातील आज आपण जो स्टडी करणार आहोत हे अल्डिहाइड कीटोनचा पार्ट. ओके, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण त्याचं जस्ट इंट्रोडक्शनचा पार्ट बघूया. आता या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये आपण बघितलं तर फर्स्ट क्वेश्चन जो एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज अ कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. ओके, व्हॉट इज द मीन बाय कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. ओके, तर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड इज नथिंग बट द कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल आपण जर द्यायचं झालं तर खूप सारे देऊ शकतो. आता सध्या आपण पहिल्यांदा त्याची डेफिनेशन बघूया. अ फंक्शनल ग्रुप in which a carbon atom is attached to an oxygen atom by a double bond and remaining two valencies of carbon atom are free are called carbonyl functional group, and they are mainly represented as bond C double bond O bond. ओके, सेकंड क्वेश्चन एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. व्हॉट आर कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड मीन्स काय? दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच आर मेनली कंटेन carbonyl functional group, that is bond C double bond O in their structure is called as carbonyl compound. फॉर एक्झाम्पल बघूया. एक एक्झाम्पल पण घेऊया अल्डिहाइड. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण कीटोन. आता याच्यामध्ये पाहिलं तर ज्याला मी स्क्वेअर केलंय बघा, बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड इज नथिंग बट द कार्बोनिल फंक्शन ग्रुप, आणि हा कार्बोनिल फंक्शन ग्रुप आर मेनली प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर. सो दिस कंपाऊंड इज कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड इज नथिंग बट द अल्डिहाइड. सेकंड एक्झाम्पल घ्या, आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड आर डॅश. याच्यामध्ये पाहिलं तर सेंटरमध्ये पण परत एक स्क्वेअर केलेला आहे, इज नथिंग बट द कार्बोनिल फंक्शनल ग्रुप, अँड दिस कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आर मेनली प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर. सो दिस कॉल्ड ॲज कार्बोनिल कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल सो ऑल्सो कॉल्ड ॲज इथं कीटोन. म्हणजे आपण जर कार्बोनिल कंपाऊंडचे जर वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल पाहिले तर आपण बघू शकतो अल्डिहाइड, कीटोन, कार्बोझायलिक ॲसिड, इस्टर, असाइल क्लोराइड, देन अमाइड, ऍसिड अनहायड्राइड, असे सर्व कंपाऊंड बघू शकतो. आता ऍसिड अनहायड्राइड मध्ये बघितलं तर इथं पण मी एक स्क्वेअर केलाय, इज नथिंग बट द बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ. दीज आर द कार्बोनिल फंक्शन ग्रुप आर मेनली प्रेझेंट इन देअर स्ट्रक्चर, सो इज कॉल्ड एज कार्बोनिल कंपाऊंड. ह्याच्यामध्ये सुद्धा इथे जर पाहिलं, इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल सेंटरला मी केलेला आहे तो बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड इज नथिंग बट द कार्बोनिल फंक्शन ग्रुप. सो दिस इज नथिंग बट द कार्बोनिल कंपाऊंड इज नथिंग बट द amide. Okay, next question is a very important question for the state board level. Explain the structure of carbonyl functional group. ओके, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर अशा टाईपचे एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंट करायचं आहे, ज्याच्यामध्ये बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड हा तुम्ही स्ट्रक्चर पहिल्यांदा बनवून घ्या, त्याचे बॉन्ड अँगल त्याच्यानुसार आपल्याला याचं स्ट्रक्चर कम्प्लीट, ह्याचे वेगवेगळे टाईप. ही डायग्राम एकदा कम्प्लिशन झाली की आपल्याला त्याचे पॉईंट आउट कम्प्लीट करता येईल. फर्स्ट पॉईंट काय सांगताय, दीज carbonyl functional group shows all these bond angle is nothing but the 120 degree. Second, all these bonds all completed, all these bond in the carbonyl functional group having 3 sigma bond, 1 sigma, second sigma, third sigma bond, and 1 pi bond. Okay, second, these carbonyl carbon atom are mainly attached to the oxygen atom by double bond, and these oxygen atom contain 2 lone pair of electrons. ओके, आता टोटल जर बघितलं तर ह्या फंक्शन ग्रुपमध्ये आपल्याला जो बॉन्ड दिसतात कार्बोनिल बॉन्ड, दीज कार्बोनिल बॉन्ड्स आर व्हेरी शॉर्ट, स्ट्रॉंग अँड पोलराइज बॉन्ड. ओके, हेच जर पॉईंट तुम्ही एक्झाममध्ये लिहिला तर सुद्धा आपल्याला ह्याच्यासाठी खूप सारे पॉईंट्स आपल्याला इथं कव्हर करता येतील. ठीक आहे, म्हणजेच खूप सोपे पॉईंट्स असतात, कव्हर करता येईल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघता येईल, व्हॉट आर अल्डिहाइड, व्हॉट आर अल्डिहाइड, व्हॉट आर कीटोन. ओके, आता वॉटर अल्डिहाइड मध्ये जर आपण पाहिलं तर साधे सिंपल आहेत. एक्झामसाठी स्टेट बोर्डला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी त्याची डेफिनेशन, रिप्रेझेंटेशन आणि एक्झाम्पल, दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेशन काय, अन अल्डिहाइड इज द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके, सेकंड पॉइंट, दे आर मेनली रिप्रेझेंटेड ॲट आर बॉन्ड CHO, जे आपण मगाशी पाहिलं होतं आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड H. या दोन्हीचा अर्थ एक आहे, R bond C double bond O bond H is nothing but the aldehyde. Both are similar. Okay, R bond CHO किंवा R bond C double bond O bond H. Third point, these functional group are also known as
formyl or aldehyde. Next point, these aldehyde are mainly present at terminal carbon atom, always present at terminal carbon atom. फॉर एक्झाम्पल, आता व्हॉट इज द मीन बाय टर्मिनल आणि व्हॉट इज द मीन बाय नॉट ए टर्मिनल कार्बन ॲटम. आता मी ते कार्बन ॲटमची चेन लिहिलेली आहे 1 2 3 4. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर 4 आहे, तर दीज आर द टर्मिनल कार्बन ॲटम, कारण ते शेवटच्या टोकाला आहे, टर्मिनलला आहेत. फर्स्ट आणि लास्ट दीज आर द टर्मिनल कार्बन ॲटम. आणि जे सेंटरमध्ये आहेत बघा, सेकंड अँड थर्ड नंबर पोझिशन, दीज आर द नॉट ए टर्मिनल, म्हणजे ते लास्टला नाही आहेत ना फर्स्टला नाही आहेत, त्यामुळे ते सेंटरमध्ये आहेत. त्यामुळे दीज आर द नॉट ए टर्मिनल कार्बन ॲटम, दीज आर द टर्मिनल कार्बन ॲटम. आणि अल्डिहाइड आर ऑलवेज प्रेझेंट ॲज टर्मिनल कार्बन ॲटम, मीन्स फर्स्ट नंबर पोझिशन और फोर्थ नंबर पोझिशन अकॉर्डिंग टू दिस structure. And ketone are always present at not a terminal carbon atom, means second number position or third number position. Okay, next point आपण बघूया, what are ketone, how they are classified. A ketone is the first oxidation product of secondary alcohol. Second point, they are represented at R bond C double bond O R dash. Next, these functional group are also known as keto or oxo group. Next point, they are always present not a terminal carbon atom. फॉर एक्झाम्पल मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं जर बघितलं तर फर्स्ट अँड फोर्थ पोझिशनला नेहमी अल्डिहाइड प्रेझेंट असणार, सेकंड अँड थर्ड पोझिशनला नेहमी कीटोन प्रेझेंट असणार, इज नथिंग बट द नॉट ए टर्मिनल कार्बन ॲटम. आणि याचं जर बघितलं, दे आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स कोणते? फर्स्ट वन सिंपल और सिमेट्रिकल कीटोन, सेकंड वन मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन. व्हाट इज मीन बाय सिंपल और सिमेट्रिकल कीटोन? These are the ketone in which the carbonyl functional group attached to identical or similar alkyl groups is called as symmetrical or simple ketone. For example, CH3 bond C double bond O CH3, याच्यामध्ये पाहिलं तर हा जो ग्रुप आहे, ओके, ह्याच्यामध्ये पाहिलं तर हा जो ग्रुप आहे बघा, ज्याला मी सर्कल केलेला, हा CH3, these are the alkyl group attached to the carbonyl functional group. आणखीन एक इथं आहे बघा, CH3 बॉन्ड O CH3, हा सुद्धा अल्काइल ग्रुप आहे, हा सुद्धा अल्काइल, बोथ आर सिमिलर, सो इज कॉल्ड एज सिंपल और सिमेट्रिकल कीटोन. ओके, बोथ आर सिमिलर इज कॉल्ड एज सिंपल और सिमेट्रिकल कीटोन. समजा मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन म्हणजे काय? सेकंड पॉइंट, दीज आर द कीटोन इन विच द कार्बोनिल फंक्शनल ग्रुप और कार्बन एटम इज अटैच्ड टू टू डिफरेंट अल्काइल ग्रुप्स आर कॉल्ड एज मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन. फॉर एग्जाम्पल, ओके, मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे एक अल्काइल ग्रुप आहे आणि हा एक अल्काइल ग्रुप आहे. ह्या दोन्ही अल्काइल ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बोथ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू द कार्बोनिल कार्बन ॲटम आर डिफरंट, सो इज कॉल्ड एज मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन. इन दिस स्ट्रक्चर बोथ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू द कार्बोनिल कार्बन ॲटम आर सिमिलर, सो इज कॉल्ड एज सिंपल कीटोन. म्हणजेच काय? सिंपल कीटोन. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल, आता फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, 1 2 3 म्हणजे C2H6 C2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O C3S7. आता हा जो ग्रुप आहे इज नथिंग बट द इथाइल, हा जो ग्रुप आहे इज नथिंग बट द प्रोपाइल, आणि हा आहे कार्बोनिल फंक्शन ग्रुप. याच्यामध्ये हा जो अल्काइल ग्रुप आहे, सेकंड अल्काइल ग्रुप, बोथ अल्काइल ग्रुप्स आर डिफरंट अटॅच टू द कार्बोनिल फंक्शन ग्रुप, सो दिस इज कॉल्ड एज unsymmetrical ketone or mixed ketone. Or if both alkyl groups are similar, simple or symmetrical ketone. ओके, हा झाला तुमचा जस्ट इंट्रोडक्शनचा पार्ट. आता आपल्याला महत्वाचा जो पार्ट स्टडी करायचा आहे इज नथिंग बट द नोमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड. आता नोमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये साधे मी असे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स इथं मी काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. हा एक्झाम्पलनुसार आपल्याला त्याचं कम्प्लिशन करायचं आहे. आता हे एक्झाम्पल जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नोमेनक्लेचर करताना अल्डिहाइडचं सेपरेट करूया आणि कीटोनचं सेपरेट करूया. आता व्हॉट आर अल्डिहाइड? त्याप्रमाणे अल्डिहाइड म्हणजे दीज आर द फंक्शनल ग्रुप इज नथिंग बट द बॉन्ड CHO, म्हणजे असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये CHO और बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H. फॉर एक्झाम्पल मी इथं आणखीन एक लिहितो, H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H. हा जरी ग्रुप असेल बोथ आर सिमिलर तर याला म्हणायचं
अल्डेड. आणि दीज अल्डेडचे जर आपल्याला नोमेनक्लेचर करायचं असेल, आययुपीएसी नेम करायचं असेल, तर पहिल्यांदा आययुपीएसी नेम कसे करायचे ते सांगतो. तर आययुपीएसी नेम मध्ये लक्षात येईल, आता या टोटल कंपाऊंडमध्ये, टोटल स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन ॲटम अवेलेबल आहेत, तर 1 कार्बन ॲटम. बिकॉज इथं जर तुम्ही पाहिला तर तुमच्याकडे एकच कार्बन ॲटम अवेलेबल आहे जो फंक्शनल ग्रुपमध्ये. जर एखाद्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम अवेलेबल असेल तर तो काय करायचा आहे, अकॉर्डिंग टू रूल्स, नोमेनक्लेचर रूल्स प्रमाणे तो त्याच्यामध्ये ऍड करायचा ॲज अ लॉंगेस्ट चेनमध्ये. म्हणजे आता याच्याप्रमाणे बघितलं तर ह्याची लॉंगेस्ट चेन कितीची झाली सांगा, तर 1. 1 मीन्स मिथेन. बघा मी कसं स्ट्रक्चर बनवतोय, 1 मीन्स मिथेन. बट बिकॉज सिंगल बॉन्ड आहे, 1 मीन्स मिथेन, बट फंक्शन ग्रुप कोणता आहे, अल्डेड. सो दीज ई, लास्ट पॉइंट, दीज ई रिप्लेस बाय, जर अल्कोहोल असेल तर OA, जर कीटोन असेल तर ONA, जर इथे ऍसिड असेल तर इथं OS असेल, तसं इथं अल्डेड असेल तर दे रिप्लेस बाय AL, म्हणून इथं नेमिंग होणार तुमचं चेंज AL. म्हणजे याचं स्ट्रक्चरचं नेमिंग होणार मिथॅनल, METHANE रिप्लेस बाय AL इज कॉल्ड ॲज मिथॅनल. सो या कंपाऊंडचं नेमिंग होणार आहे मिथॅनल. आता सेकंड एक बघूया जेणेकरून तुमच्या पडदिशी लक्षात येईल. याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम्स आहेत. ओके, तर ह्याचं आपल्याला लॉंगेस्ट चेन शेअर करायचं, तर 2च लॉंगेस्ट चेन असेल विथ फंक्शन ग्रुप 1. मात्र याच्यामध्ये नंबरिंग करताना लेफ्ट साइड नंबरिंग की राईट साइड नंबरिंग, अशा वेळी आपण नंबरिंग करताना नेहमी फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर हा रूल यूज करायचा. आणि ह्या रूल प्रमाणे हा फर्स्ट नंबर असेल, हा सेकंड नंबर असेल. याच्यानुसार जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल 2 मीन्स इथेन, ETHANE. आता आता हा जो ई आहे, ई रिप्लेस बाय फंक्शन ग्रुप. फंक्शन ग्रुप कोणता आहे सांगा याच्यामध्ये, तर याच्यामध्ये फंक्शन ग्रुप आहे अल्डेड. सो ई रिप्लेस बाय AL येणार. जर अल्कोहोल असेल तर OL सांगितलं तर, कीटोन असेल तर ONE, आणि ऍसिड असेल तर OIC असेल. तसं अल्डेड असेल तर AL. म्हणजे इतर चेंज होणार तुमचा ETHAL. तर याचा आययुपीसी नेम होणार इथॅन. सेम कंपाऊंड जर पाहिलं तर याचा आययुपीसी नेम करताना फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. 3 ची लॉंगेस्ट चेन असेल 1 2 3. नंबरिंग करताना लेफ्ट साइड की राईट साइड, तर राईट साइड बिकॉज फंक्शन ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. सो 1 2 3. 3 मीन्स प्रोपेन, PROPANE. ई रिप्लेस बाय फंक्शनल ग्रुप, आणि हा फंक्शनल ग्रुप अल्डेड आहे म्हणून इज रिप्लेस बाय AL. सो याचं नेमिंग झालं प्रोपॅनल. याचं जर बघितलं तर 1 2 3 4. 4 मीन्स ब्युटेन. सगळे सिंगल बॉन्ड आहेत त्यामुळे ब्युटेन. डबल बॉन्ड असेल तर ब्युटेन केलं असतं, आता सिंगल बॉन्ड आहेत ब्युटेन. ई रिप्लेस बाय एअर. सर याचा आययुपीसी नेम होणार आहे ब्युटॅनल. नेक्स्ट जर आपण बघितलं तर 1 2 3 4 5. आता 5 मीन्स पेंटेन. पेंटेन मीन्स ई रिप्लेस बाय अल्डेड आहे, अल्डेड आहे म्हणून इथं AL. सो याचं नेमिंग होणार आहे पेंटॅनल. आता जर बघितलं तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पहिल्या 5 कंपाऊंड मध्ये बघितलं तर मिथॅनल, इथॅनल, प्रोपॅनल, ब्युटॅनल, पेंटॅनल. मात्र 6व्या कंपाऊंड मध्ये थोडासा फरक आहे बिकॉज हॅव्हिंग अ ब्रँचिंग. आता ब्रँचिंग जर असेल तर पुन्हा रूल कसा होणार आहे बघा. फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन हॅव्हिंग फंक्शनल ग्रुप. सेकंड रूल काय सांगतो, दिस फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर देन ब्रँचिंग हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. त्याप्रमाणे रूल प्रमाणे गेलं तर याची लॉंगेस्ट चेन काय असू शकते बघा. 1 2 3 4 अशा पद्धतीने असू शकते. 1 2 3 4 और 1 2 3 4 5. म्हणजे 4 और 5 मध्ये जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 5 इज द लॉंगेस्ट चेन. आता नंबरिंग करायचे, फर्स्ट नंबर इकडून द्यायचा की फर्स्ट नंबर इकडून द्यायचा. तर अशा वेळी फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. सो फर्स्ट नंबर तुमचा इकडे येणार, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ. आता हा तुमचा इथं नंबरिंग येतो का या पॉइंटला, नाही. तर याला काय करायचं आहे आपण स्क्वेअर करायचा. हा जर स्क्वेअर केला इज नथिंग बट द, हा वाला जो स्क्वेअर आहे इज नथिंग बट द अल्काइल ग्रुप. तो किती नंबरला अटॅच आहे, 3 नंबरला, म्हणून याचं नेमिंग होणार 3 मिथाइल. ओके 1 2 3 3 मिथाइल. आणि लॉंगेस्ट चेन कितीचे आहे 5. मग 5च्या लॉंगेस्ट चेनला नेमिंग काय बघा 1 2 3 4 5. 5 मीन्स पेंटॅनल. आता हा जर आपण कॅन्सल केला तर आपल्याला हे पेंटॅनलचा पेंटॅनल स्ट्रक्चर जसं अबोव स्ट्रक्चर आहे सेम आहे म्हणून 3 मिथाइल पेंटॅनल हे त्याचं नेमिंग होणार आहे. ओके सेकंड घेऊया. आता नेक्स्ट एक्झाम्पल, ह्याचं जर आपल्याला आययुपीसी नेम करायचं आहे, फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन देन फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. आता याच्यामध्ये जर लॉंगेस्ट चेन आपण जर सिलेक्ट करायला गेलो तर बघितलं तर लक्षात येईल की हा फर्स्ट नंबर येणार, सेकंड नंबर येणार, थर्ड नंबर येणार. याच्यानुसार इथं जर बघितलं तर इथं तुमचं नंबरिंग नाहीये.
मग तुम्ही याला काय करायचं, स्क्वेअर केला. आता या स्क्वेअर केलेल्या कंपाऊंडचं नेमिंग आपल्याला सर्वांना माहिती आहे. किती नंबर अटॅच आहे, सेकंडला. हा आहे क्लोरो. हा जसा मिथाईल 3 मिथाईल तसा 2 क्लोरो, 2 क्लोरो. आणि लॉंगेस्ट चेन 1 2 3. 3 मीन्स काय, प्रोपेन आणि रिप्लेस बाय एल, म्हणजे हाच कुठं आहे बघा 1 2 3 वाला. हा जर मी कॅन्सल केला तर हा जो स्ट्रक्चर आहे पुन्हा इथे पाहायला मिळतं बघा. 1 2 3 सेम 1 2 3. मग सेम म्हणजे याचं नेमिंग काय केलं आपण, प्रोपॅनल. म्हणजे हा झाला तुमचा 2 क्लोरो प्रोपॅनल. दीज आर द आयपीसी. नेक्स्ट जर बघितलं तर याचा जर बघितलं तर कॉमन नेम घेतला, आयपीसी नेम घेतला तर इज नथिंग बट द बेन्झा ऑल्डिहाइड. नेक्स्ट आपण हा कंपाऊंड घेऊया. याचं जर आयपीसी नेम जर करायचं झालं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, याचे लॉंगेस्ट चेन कितीचे सांगा. तर बघितलं 1 2 3 4 आणि याच्यामध्ये बघितलं तर लॉंगेस्ट चेन मध्ये 4चे. मग आता नंबरिंग लेफ्ट साईड की राईट साईड. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर इथे एक फंक्शन ग्रुप आहे आणि इथे एक फंक्शन ग्रुप आहे. अशा दोन फंक्शनच्या वेळच्या वेळी काय तुम्ही करायचं आहे, तर अल्डेहाइड इज द मेजर वन, म्हणजे जे एक प्रेफरन्स ऑर्डर आहे अकॉर्डिंग टू रूल्स. प्रिफरन्स ऑर्डर आणि त्या ऑर्डर प्रमाणे जर आपण गेलो तर अल्डेहाइड इज द फर्स्ट प्रिफरन्स. त्यामुळे याला फर्स्ट प्रिफरन्स द्यायचं 1 2 3 and 4. तर याच्याप्रमाणे गेलं तर याला आपण काय करू शकतो, सर्कल करू शकतो, स्क्वेअर. किती नंबर अटॅच आहे, 3. तर मग याचं नेमिंग होणार 3 हायड्रॉक्झी, 3 हायड्रॉक्झी आणि 1 2 3 4 मीन्स ब्युटॅनल, 3 हायड्रॉक्झी ब्युटॅनल. हे त्याचा आयपीसी नेम होणार. म्हणजे जर आपण बघितलं तर एक एक पॉईंट महत्वाचे आहेत. 3 हायड्रॉक्झी ब्युटॅनल या पद्धतीने तुम्ही आयपीसी नेम करणार. मी पुन्हा एकदा रूल सांगतो. रूल प्रमाणे जर गेलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन हॅव्हिंग फंक्शनल ग्रुप अल्डेहाइड. दिस फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग अ कार्बन ॲटम. सो लॉंगेस्ट चेनमध्ये त्या कार्बन ॲटमला तुम्ही काय करायचं, इन्क्लूड करायचं. नेक्स्ट नंबरिंग करताना फंक्शनल ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. देन ब्रँचिंग असेल, फॉर एक्झाम्पल अशा टाईपच्या ब्रँचिंग असेल तर ब्रँचिंग हॅव्हिंग ऑल्सो लोएस्ट नंबर. मात्र फंक्शन ग्रुप फर्स्ट लोएस्ट, देन ब्रँचिंग हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. या पद्धतीने तुम्ही यूज केला तर तुमचे नोमेनक्लेचरचा पार्ट कव्हर होईल. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया त्याचे कॉमन नेम. कॉमन नेम जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कॉमन नेम मी तुम्हाला पटपट सांगत जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे बघितलं तर वन कार्बन ॲटम विथ फंक्शन ग्रुप अल्डेहाइड इज कॉल्ड ॲज फॉर्माल्डेहाइड. नेक्स्ट पॉइंट, 2 कार्बन ॲटम विथ फंक्शन ग्रुप अल्डेहाइड इज कॉल्ड ॲज ॲसिटाल्डेहाइड. Then 3 carbon atom with function group aldehyde is called as propionaldehyde. Next 4 carbon atom with function group aldehyde is called as butyraldehyde. Next जर बघितलं 5 carbon atom with aldehyde is called as phthalate. नेक्स्ट 5 कार्बन ॲटम विथ, आता जर बघितलं तर फॉर्माल्डेहाइड, ॲसिटाल्डेहाइड, प्रोपियनल्डेहाइड, ब्युटरल्डेहाइड आणि व्हॅलेरेटाइड. ओनली 1 कार्बन ॲटम, 2 कार्बन ॲटम विथ अल्डेहाइड, 3 कार्बन ॲटम विथ अल्डेहाइड, 4 कार्बन ॲटम विथ अल्डेहाइड, 5 कार्बन ॲटम विथ अल्डेहाइड ग्रुप. आता इथं जर बघितलं तर एन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, निओ असे वर्ड आपण वापरू शकतो ॲज अ कॉमन नेम. बट इथं असं कुठलाही प्रकार नाही आहे, कारण सेकंड नंबर हवी तर मिथाइल ग्रुप असेल तर आयसो निओचा प्रकार आपण करू शकतो. मात्र थर्ड नंबरला आहे अशा वेळी यू यूज अल्फा बीटा कंपाऊंड. अल्फा बीटा हे सुद्धा तुम्ही आयपीसी नेम वापरू शकतो. त्याप्रमाणे हा तुमचा फंक्शन ग्रुप आहे बघा व्यवस्थित. हा झाला तुमचा फंक्शन ग्रुप. देन फंक्शन ग्रुप अटॅच टू दॅट कार्बन ॲटम इज नथिंग बट द अल्फा आणि नेक्स्ट इज द बीटा, म्हणजे हा बीटाला अटॅच आहे. लक्षात ठेवा अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा या पद्धतीने नेमिंग होणार. फंक्शन ग्रुप अटॅच टू दॅट कार्बन ॲटम इज नथिंग बट द अल्फा. नेक्स्ट इज बीटा. मग आता जर बघितलं तर हा बीटाला अटॅच आहे. मग बीटाला अटॅचला बीटा म्हणजे याचं नेमिंग होणार आहे बीटा मिथाईल. आणि लॉंगेस्ट चेनमध्ये 1 2 3 4 5 आहे. मग 5 ला आपण कॉमन नेम मध्ये काय म्हणतो, व्हॅलेराल्डेहाइड. तर म्हणजे बीटा व्हॅलेराल्डिहाइड. दिस आर द आयपीसी नेम. कॉमन नेम मध्ये व्हॅलेराल्डेहाइड कॉमन नेमला म्हणतात पेंटॅनल. पेंटॅनल इज द आयपीसी नेम आणि व्हॅलेराल्डेहाइड इज द कॉमन नेम. नेक्स्ट जर इथं बघितलं तर इथं आपण आयपीसी नेम ऑलरेडी केलं. ह्याचं कॉमन नेम करताना दिस आर द फंक्शन ग्रुप. फंक्शन ग्रुप अटॅच टू दॅट कार्बन इज नथिंग बट द अल्फा. नेक्स्ट बीटा. मग अल्फाला अटॅच आहे म्हणजे याचं कॉमन नेम होणार अल्फा क्लोरो
इथं सेक 2 क्लोरो कसं आलं, याचा नंबर तसा ह्याचा अल्फा, अल्फा क्लोरो, आणि 3 मीन्स 1 2 3, 3 मीन्स इथं नेमिंग केले बघा, 1 2 3 कॉमन नेम काय, प्रोपियोनाल्डेहाइड. सो अल्फा क्लोरो प्रोपियोनाल्डिहाइड. ओके. नेक्स्ट ह्याच्यामध्ये बेन्झाल्डेहाइड इज ऑल्सो कॉमन नेम, इज ऑल्सो बेन्झाल्डिहाइड. त्याच्यामध्ये काही चेंज नाही केला तरी चालतं. ह्याला आयुपीसी मध्ये आणखीन एक करू शकतो आपण, बेन्झॅनल, बेन्झिन जसं म्हणतो ना, बेन्झिनल असं जरी म्हटलं तरी चालतं. ओके. हे सुद्धा तुमचा आयुपीसी नेम मध्ये. आता याचा आपल्याला कॉमन नेम करायचा. आयुपीसी नेम समजलं, हा तुमचा फंक्शन ग्रुप आहे, हा झाला तुमचा फर्स्ट, म्हणजे हा झाला अल्फा, हा झाला बीटा, म्हणजे याचं नेमिंग होणार आहे बीटा हायड्रॉक्सी 4 मीन्स ब्युटिरा अल्डेहाइड, ब्युटा हायड्रॉक्सी ब्युटिरा अल्डेहाइड. ओके. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टाईपचे आयुपीसी नेम करू शकतो नोमेनक्लेचर मध्ये. हे झालं रेग्युलर स्टेट बोर्ड लेवलचे. आता आपण थोडंसं काय करा, थोडीशी लेवल वाढवूया आणि आपण वेगळ्या टाईपचे आयुपीसी नेम. त्याच्यासाठी क्वेश्चन आहे, राईट द आयुपीसी नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स अकॉर्डिंग टू सीईटी, नीट अँड जेई लेवल. याच्यापेक्षाही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स असू शकतात. मी जस्ट काही एक्झाम्पल्स घेतले जेणेकरून मुलांना पण समजतील आणि आपल्याला पण व्यवस्थित ते स्टडी करता येईल. ह्याच्यामध्ये बघितलं तर फंक्शन ग्रुप, ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे फंक्शन ग्रुप आहे. दीज आर द अल्डेहाइड, दीज आर द ऑल्सो अल्डेहाइड, दीज आर ऑल्सो अल्डेहाइड, दीज आर ऑल्सो अल्डेहाइड. याच्यामध्ये बघितलं तर हा जो अल्डेहाइड ग्रुप आहे, हा अल्डेहाइड ग्रुप आणि सेकंड वन हा डबल बॉन्ड, म्हणजे अशा टाईपचे 2 फंक्शन ग्रुप अटॅच आहेत. मग फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन contains maximum number of functional group, then according to preference order which one is the first prefer is the lowest number, then branching having a lowest number. आता इथे जर बघितलं तर याच्यामध्ये अल्डेहाइड इज द फर्स्ट मेजर असणार, त्यामुळे हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड वन आहे, म्हणजे 3 पोझिशन तुमचे ना. मग 3 मीन्स काय, प्रोपेन. बघा मी कसं नेमिंग करतो, 3 मीन्स प्रोपेन. आता ह्या प्रोपेन मध्ये हॅव्हिंग डबल बॉन्ड आहे, प्रोपेनचं मग काय होणार, प्रोपीन, म्हणजे ए रिप्लेस बाय ई, प्रोपीन झालं, PROPENE. म्हणजे प्रोपीनचा लोएस्ट नंबर किती आलाय, तर 1 2 3, 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, ज्याचा लोएस्ट नंबर आलाय 2, म्हणजे प्रोप 2ENE. आता मात्र अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे आपल्याकडे, अल्डेहाइड, त्यामुळे ई रिप्लेस बाय काय असणार परत AL, म्हणजे याचं नेमिंग होणार आहे प्रोप 2ENAL इज द करेक्ट आन्सर. सेम याच पद्धतीचा वापर करूया. इथं अल्डेहाइड आहे फंक्शन ग्रुप आणि अल्डेहाइडच्या फंक्शन ग्रुपमध्ये इथं अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे, त्यामुळे फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर अँड फोर्थ नंबर. याच्यानुसार केलं 4 मीन्स ब्युटेन. ओके. आणि हॅव्हिंग डबल बॉन्ड म्हणून ब्युटीन झालं, EN, म्हणजे हॅव्हिंग डबल बॉन्ड म्हणजे 4 नंबर ब्युटेन, हॅव्हिंग डबल बॉन्ड ब्युटीन आणि ई रिप्लेस बाय AL, त्यामुळे इथे येणार ENAL. आता याचा लोएस्ट नंबर किती आहे कोण सांगेल, 1 2 3 4 सेकंड, म्हणजे ब्यूट 2ENAL इज द आयुपीसी नेम. नेक्स्ट या पद्धतीने गेलो तर इथं बघितलं तर इथं अल्डेहाइडला फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर, फिफ्थ आणि 6. याच्यानुसार जर आपण गेलो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की याचं जर केलं तर हा दीज आर द मेजर फंक्शन ग्रुप, त्यामुळे हा झाला तुमचा CH3, म्हणजे इथं नेमिंग करायचं झालं तर 4 मिथाइल बेन्झाल्डेहाइड. मग आपण केले बघा त्याचं नेमिंग, 4 मिथाइल बेन्झाल्डेहाइड इज द मेजर वन, याचं नेमिंग होणार. कारण हा जो तुमचा ग्रुप आहे हा जर मी कॅन्सल केला तर हा जर बेन्झाल्डेहाइड मगाशी स्टडी केलाय, त्यामुळे 4 मिथाइल बेन्झाल्डेहाइड. नेक्स्ट याचा आयुपीसी नेम करायचा असेल तर याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि फंक्शन ग्रुप CHO आहे, म्हणजे तुमचा CHO इज द मेजर वन, त्यामुळे फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 पोझिशनला येणार. 3 पोझिशन म्हणजे परत आला तुमचा प्रोपेन, प्रोप, हॅव्हिंग डबल बॉन्ड प्रोपीन आणि ई रिप्लेस बाय अल्डेहाइड आहे, म्हणजे काय तुमचा ना AL, म्हणजे तुमचं काय झालं बघा प्रोप ENAL. आणि किती नंबर पोझिशन प्रोपीन आहे, सेकंड आहे ना लोएस्ट नंबर, 1 2 3, 2 आणि 3 मध्ये सेकंड, म्हणजे प्रोप 2ENAL. मात्र थर्ड नंबरला एक काहीतरी अटॅचमेंट आहे बघा, इथे जर बघितलं तर हा थर्ड नंबरला जसं आपण 4 मिथाइल केला तसं याचं नेमिंग करणार, तर हा बेन्झिन थिंग आहे. मग कन्व्हर्शन जर करत गेलो तर अकॉर्डिंग टू सबस्टिट्यूएंट ग्रुप इज कन्व्हर्शन टू फिनाइल ग्रुप. मग किती नंबर अटॅच आहे फिनाइल ग्रुप, थर्ड नंबर, म्हणजे याचं नेमिंग होणार आहे 3 फिनाइल प्रोप 2ENAL. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला CET लेवल, JEE लेवल आणि नीट लेवलला विचारत असतात किंवा याच्यापेक्षा थोडेसे हायर लेवल सुद्धा मेंटेन केले जातात. आपल्याला थोडेफार इथं समजलेले आहेत.
आता थोडंसं नेक्स्ट पॉईंट बघूया, नोमेनक्लेचर ऑफ कीटोन. कीटोनचे नोमेनक्लेचर जर आपल्याला करायचं झालं तर बघा, फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की अल्डेहाइड इज ऑलवेज प्रेझेंट द टर्मिनल कार्बन. बघा अल्डेहाइड बघा, फर्स्टला आहे ना, नेहमी टर्मिनल कार्बन. मग आता कीटोन आर ऑलवेज प्रेझेंट सेंटरमध्ये आहेत बघा, म्हणजे नॉट ए टर्मिनल कार्बन ॲटम. आता याच्यानुसार याचा जर नोमेनक्लेचरचा पार्ट आपण जर करत गेलो तर लक्षात येईल, दिस आर द फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड. म्हणजे तुमचा रूल काय सांगतो, फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप, देन दिस फंक्शन ग्रुप हॅव्हिंग लोएस्ट नंबर. इफ ब्रांचिंग हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. म्हणजे फर्स्ट फंक्शन ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर, देन ब्रांचिंग हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. आता याच्याप्रमाणे गेलं तर फंक्शन ग्रुप सेंटरमध्ये आहे. 3 मीन्स काय, प्रोपेन. 3 मीन्स प्रोपेन. मात्र प्रोपेनमध्ये 1, 2, 3 आपण प्रोपेनचं काय केलं, जर अल्डेहाइड असता तर प्रोपॅनल म्हटला. मात्र इथं मध्ये फंक्शन ग्रुप कोणता आहे सांगा, तर इथं फंक्शनल ग्रुप आहे कीटोन. मग कीटोन असेल तर ई रिप्लेस बाय ONE, त्यामुळे याचं नेहमी ई रिप्लेस होणार आणि इथं येणार ONE. मग आपण इथं लिहूया ONE, ई रिप्लेस बाय ONE, म्हणजे PROPAN, ई रिप्लेस बाय ONE, म्हणजे प्रोपॅनल. मतलब ONE हा किती नंबरला अटॅच आहे, सेकंड. म्हणून याचं एक तरी तुम्ही असं लिहू शकता, प्रोपॅन टू ONE, और असं पण तुम्ही मेन्शन करू शकता, टू प्रोपॅनल. दोन्ही पण इथं मेन्शन केलं तरी करेक्ट आहे. म्हणजे याचं नेमिंग टू प्रोपॅनल किंवा प्रोपॅन टू ONE या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. सेकंड जर बघितला तर याचा IUPAC नेम करायचा झाला तर फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन 1, 2, 3, 4, देन फंक्शन ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. मग याचे नंबरिंग करणार लेफ्ट साइड की राईट साइड. समजा मी लेफ्ट साइड नंबरिंग केलं तर थर्ड नंबर हॅव्हिंग अ पोझिशन नंबर, आणि राईट साइड केलं तर सेकंड नंबर हॅव्हिंग अ पोझिशन नंबर. त्यामुळे आपण राईट साइड इज द करेक्ट. 1, 2, 3, 4. मग 4 मध्ये जर बघितलं तर हा सेकंडला आहे. मग 4 मीन्स ब्युटेन. ओके, BUTANE, ई रिप्लेस बाय ONE, आणि ह्या ONEचा नंबर ऑफ पोझिशन किती आहे सांगा, परत 2. म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता ब्युटॅन 2 ONE और 2 ब्युटॅनन, हा सुद्धा चालतो. सेम जर इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, परत लॉंगेस्ट चेन 1, 2, 3, 4, 5. 5चे आहे. मग नंबरिंग लेफ्ट साइड की राईट साइड. इफ राईट साइड नंबरिंग केला तर 1, 2, 3, 4 नंबर पोझिशनला ॲज अ फंक्शन ग्रुप. लेफ्ट साइड नंबरिंग केलं तर सेकंड नंबर. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 इज द करेक्ट नंबरिंग. आणि ह्या नंबरिंग प्रमाणे गेलं तर 5 मीन्स पेंटेन, ई रिप्लेस बाय ONE बिकॉज हॅव्हिंग अ कीटोन ग्रुप, आणि त्याचा नंबर ऑफ पोझिशन जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय असेल, सेकंड नंबर. तेव्हा पेंटॅन 2 ONE और 2 पेंटॅनन इज द करेक्ट आन्सर. आणि आता लास्ट एक्झाम्पल बघूया. ह्या लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं जर लॉंगेशन केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. नंबरिंग करायचं तर 1, 2, 3 नंबर येणार. इकडून केलं तर 1, 2, 3, 4 नंबर येणार. त्यामुळे करेक्ट नंबरिंग असेल लेफ्ट साइड 1, 2, 3, 4, 5, 6. आणि आणखीन एक इथं BR ग्रुप दिसते बघा तुम्हाला, अटॅच टू द सेकंड नंबर कार्बन ॲटम. मग याला नंबरिंग नाही झालं, सो इट इज नथिंग बट द सबस्टिट्युएंट ग्रुप. मग तो किती नंबरला अटॅच आहे, सेकंडला. मग सेकंड म्हणजेच काय, 2 ब्रोमो. सेकंड आहे ना, 2 ब्रोमो. आता 2 ब्रोमो नंतर जर पॉईंट बघितला तर पुढचे टोटल 6 आहेत. 6 मीन्स हेक्झेन, ई रिप्लेस बाय ONE बिकॉज हॅव्हिंग अ कीटोन ग्रुप. किती नंबरला आहे, 3. म्हणजे 2 ब्रोमो हेक्झॅन 3 ONE इज द करेक्ट IUPAC नेम. हे झाले तुमचे नोमेनक्लेचर ऑफ कीटोन मध्ये. म्हणजे जर तुम्ही जर नोमेनक्लेचर ऑफ कीटोन जर करत असाल तर त्याच्यामध्ये फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप, देन ब्रँचिंग हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. फर्स्ट फंक्शन ग्रुप हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर, देन ब्रँचिंग हॅव्हिंग अ लोएस्ट नंबर. आता याच्यानुसार हे सगळे तुमचे पॉइंट आउट झालेले आहेत. आता आपण याचं जर कॉमन नेम करायचं असेल तर याच्या कॉमन नेम मध्ये हा आहे तुमचा सिंपल कीटोन. बोथ अल्काइल ग्रुप्स आर सिमिलर, सो हा मिथाइल डाय मिथाइल कीटोन इज द कॉमन नेम. सेम जर याचं बघितलं तर हा आहे इथाइल मिथाइल. दीज आर द अनसिमेट्रिकल कीटोन और मिक्स्ड कीटोन. सो याचा हा ग्रुप आहे इथाइल, हा ग्रुप आहे मिथाइल. सो अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकली रूल्स इट इज इथाइल मिथाइल कीटोन. देन हा आहे तुमचा मिथाइल ग्रुप, इथून इकडे गेला तर मिथाइल. आणि हा आहे तुमचा प्रोपाइल ग्रुप. ह्या प्रोपाइलमध्ये मिथाइल प्रोपाइलमध्ये फर्स्ट मिथाइल इज द अल्फाबेटिक रूल, म्हणून मिथाइल प्रोपाइल कीटोन. नेक्स्ट हा तुमचा जर बघितला तर हा जो ग्रुप आहे हा आहे इथाइल,
हा आहे प्रोपाईल. मग इथं आणखीन एक काहीतरी अटॅच आहे, त्यामुळे याला म्हणायचं अल्फा बीटा, कॉमन नेम करताना. सो अल्फा ब्रोमो इथाईल प्रोपाईल कीटोन इज द कॉमन नेम. आणि आता लास्ट पार्ट थोडासा स्टडी करूया. याच्यामध्ये राईट द आयपीसी नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड अकॉर्डिंग टू सीईटी, नीट आणि जेई लेवल. कशाचे करतोय आपण? फक्त कीटोनचे. जसे आपण अल्डेहाइडचे केले सेम आपल्याला कीटोनचे. आता हे कीटोनचं करताना दिस आर द कीटोन. समजा मी इथे एच लिहिला, इथं मी एच लिहिला, इज नथिंग बट द अल्डेहाइड, बिकॉज हा फंक्शन ग्रुप तुमचा कसा होणार? CHO. आणि हा जर एच नसेल, दिस आर नथिंग बट द कीटोन. मग याच्यामध्ये फर्स्ट सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, देन फंक्शनल ग्रुप हॅविंग द लोएस्ट नंबर. मग लॉंगेस्ट चेन बघितला तर 1 2 3 4 5 6. 6 ची लॉंगेस्ट चेन असू शकते. मग आता नंबरिंग करायचं आहे लेफ्ट साइड की राईट साइड. जर लेफ्ट साइड नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 नंबर हॅव्हिंग अ फंक्शन ग्रुप, अँड राईट साइड नंबरिंग केलं तर 1 2. त्यामुळे राईट साइड नंबरिंग इथं करेक्ट 1 2 3 4 5 6. आणि इथे एक कार्बन ॲटम आहे ज्याला नंबरिंग आपण करत नाही, इज नथिंग बट द मिथाईल ग्रुप. हा तुमचा मिथाईल ग्रुप असेल अकॉर्डिंग टू बॉन्ड अँड फॉर्म्युला स्ट्रक्चर असल्यामुळे या पद्धतीचं आहे. मग याचं नेमिंग काय होणार बघा. तर याचं नेमिंग जर करायचं असेल तुमच्या लक्षात येईल 4 नंबरला एक ग्रुप अटॅच आहे, इज नथिंग बट द 4 मिथाईल. 6 मीन्स हेक्झेन, ई रिप्लेस बाय ONE. आणि ह्या ONE चा नंबर ऑफ पोझिशन बघितलं तर सेकंड, हेक्झॅन 2 ONA, म्हणजे 4 मिथाईल हेक्झॅन 2 ONE, 4 मिथाईल. 6 मीन्स हेक्झेन, ई रिप्लेस बाय ONE हॅव्हिंग सेकंड नंबर, 4 मिथाईल हेक्झॅन 2 ONA. सेम जर आपण याचं नंबरिंग जर आपण करायचं झालं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. हा झाला सायक्लोहेक्झेन, हा जर नाहीये समजा तर हा झाला सायक्लोहेक्झेन. त्याप्रमाणे लिहा सायक्लोहेक्झेन. आणि ई रिप्लेस बाय ANE, ई रिप्लेस बाय ONA, कारण इथं ONA. त्यामुळे सायक्लोहेक्झॅनन 1 नंबर पोझिशन लिहिलं तर चालेल, नाही लिहिलं तर चालेल. सायक्लोहेक्झॅनन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं लक्षात येईल तर 2 प्रकारचे फंक्शन ग्रुप आहेत. एक आहे कीटोन आणि दुसरा आहे अल्डेहाइड. मग अशा वेळी काय करायचं? अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ज्यावेळी एक्झाममध्ये विचारले जातात त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की 2 मेजर जर फंक्शन ग्रुप असतील अशा वेळी तुम्हाला काय करावं लागतं तर त्याचा प्रेफरन्स ऑर्डर प्रमाणे कुठला मेजर आहे आणि कुठला मायनर आहे ते शोधावं लागतो आणि मग त्याचा आयपीसी नेम करावं लागतं. तर याच्याप्रमाणे जर गेलं तर तुम्ही याच्यामध्ये अल्डेहाइड इज द मेजर वन आणि कीटोन इज द मायनर. हा मेजर आहे आणि हा मायनर, त्यामुळे मेजरला लोएस्ट नंबर द्यायचा, म्हणून हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड, हा झाला 4 आणि 5. म्हणजे हा जर तुमचा 4 नंबरला आणि हा म्हणजे ह्याला नंबरिंग नाही झाला त्याला स्क्वेअर केलं तर याच्याप्रमाणे जर गेलं तर लक्षात येईल 1 2 3 4 5. 5 मीन्स पेंटेन, ई रिप्लेस बाय एल, कारण इथं तर एल आणि एलचे पोझिशन दिलं चालते, नाही दिलं म्हणजे पेंटेनल झाला. 1 2 3 4 5 पेंटेनल. मात्र आता जर बघितलं